त्यानंतर इकडे मेन दरवाजा आहे आपला, हा सागवानी आहे. अच्छा, मग आपल्या एस्टिमेट मध्ये आपण त्याचा बेसिक रेट दिलेला असतो. हा इन्क्लुडिंग आहे एस्टिमेट मध्ये. जर जॅग्वारचं वगैरे कोणाला पाहिजे असेल तर ते डिफरन्स पे करून ते आपण हे करू शकतो, लावू शकतो. या पण टाईल्स आहेत, आपण पूर्ण 7 फुटापर्यंत लावतो. आता मी तुला 10 पैकी 10 मार्क देईल, कारण जशी कामाची क्वालिटी लागते त्याच पद्धतीची सगळी कामाची क्वालिटी दिलेली आहेस. कसं आहे मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, बरेच लोक मला विचारत असतात, कारण का मी स्वतः बांधकाम क्षेत्रामध्ये काम करतोय, तर सध्या काय रेट चालू आहेत, कशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन टाइप्स काय आहेत, तर या सर्वाची माहिती देण्यासाठी आज आपण देवगड इथे जाणार आहोत. आपला जो मित्र आहे आशिष नाटळकर, याच्या एका प्रोजेक्टला आपण भेट देणार आहोत. तो देवगडमध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील इतर भागांमध्ये देखील तो कन्स्ट्रक्शनची कामं करतो. सो नक्कीच या व्हिडिओतनं एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. सो नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या कोकणातील व्यावसायिक जगासमोर पोचवत असताना आज आपण तुमच्यापर्यंत येऊन पोचलेलो आहोत. तुम्ही दोघेही युवा आहात आणि आता कोकणामध्ये तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील चालू केलेला आहे, आणि आमचं उद्दिष्ट हेच आहे की तुम्ही केलेला व्यवसाय हा लोकांपर्यंत पोचावा आणि त्याची जास्तीत जास्त माहिती लोकांना मिळावी, या अनुषंगाने आपला आजचा हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. सो तुमच्या दोघांच्या ओळखीने आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव प्रथमेश चव्हाण, मी डिप्लोमा सिव्हिल केलं. नमस्कार, माझं नाव आशिष नाटळकर, तर मी पण डिप्लोमाच केला आहे. मी आणि प्रथमेश आम्ही दोघांनी माऊली डेव्हलपर्स हे जे आमचे एक छोटीशी फर्म आहे, हे साधारण 5 वर्षापूर्वी सुरू केले आहे. पहिले आम्ही दोघंजण एकाच कंपनीत जॉबला होतो. त्यानंतर मुंबईमध्ये देखील आम्ही नोकरी केलेली आहे, कारण प्रत्येकाला आकर्षण असतं मुंबईत जाऊन नोकरी करायचं. पण त्या ठिकाणी गावची आवड असल्यामुळे आम्हाला तेवढा तो म्हणजे असा सॅटिस्फॅक्शन झालं नाही. जॉबचा स्वतःचा एक व्यवसाय चालू करावा अशी दोघांची पण इच्छा होती, कारण आम्ही एकाच कंपनीत जवळपास 1.5 ते 2 वर्ष काम करत होतो. नक्कीच. तर मुंबईतून नोकरी सोडून आम्ही मग गावी येऊन दोघांनी एकत्र व्यवसाय चालू केला. पहिल्यांदा थोडा जरा प्रॉब्लेम आला नवीन काम वगैरे मिळताना, पण आमच्याच मित्रांनी आमच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या स्वतःच्या घराची कामं आम्हाला दिली, आणि त्यातून आमची जी सुरुवात झाली तिथून आता आपण जवळपास 5 वर्षात एक 13 ते 14 प्रोजेक्ट आपण केले. व्हेरी नाईस. खूप सुंदर अशी आपल्याला आतापर्यंतची जर्नी सुरू आहे. माऊली डेव्हलपर्सची ज्यावेळी आम्ही स्थापना केली, तर त्यावेळी आमचा एकच उद्देश होता की जे आपले गावातली लोक आहेत किंवा ज्या आम्ही घरांची कामं करतो त्यामध्ये क्वालिटी देणे. बरोबर, म्हणजे आपण जे मटेरियल वापरतो ते पण उच्च दर्जाचं असलं पाहिजे, प्लस जे आपल्या मार्फत जे घर बांधून घेणार आहेत तर त्यांचा देखील भविष्यात कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतो. अगदी आमचं पूर्ण जे कम्युनिकेशन वगैरे असेल तर आम्ही मालक, त्यांची आवड, प्लस आमचा एक्सपिरियन्स, आमचं जे स्ट्रक्चरल डिझाईन वगैरे असतं, तर हे संपूर्ण आम्ही एकत्र एक सुवर्ण मध्य काढून ह्या संपूर्ण घराची अशी कामं करतो. आतापर्यंतची सुंदर सर्व हे प्रोजेक्ट झालेले आहेत. आणि प्लस आपण जे कोणत्या प्रकारे काम करतो त्याची अपडेट देखील आपण आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग युट्यूब चॅनल आहे, तर त्यावरती व्हिडिओ बनवून देत असतो. व्हेरी नाईस. जे आपले सिंधुदुर्गातील किंवा कोकणातील, मुंबईत राहणारे वगैरे सर्व आपल्या गावातील ग्रामस्थ आहेत, तर त्यांना सर्वांना त्याची माहिती मिळेल. नक्कीच. तर आता पुढे जाऊन आपण बंगल्याबद्दलची माहिती जाणूनच घेणार आहोत. मी स्वतः कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये गेली 20 वर्ष काम करतोय, तर माझे देखील काही प्रश्न आहेत जे लोकांच्या मनात असतात, ते देखील तुम्हाला विचारण्याचा मी प्रयत्न करणार आहे, आणि नक्कीच याच्यातनं एक चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचेल असे आपण आशा करूया.
तर आशिष, आता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. सो सर्वात पहिला प्रश्न की जेव्हा क्लायंट तुमच्याकडे येतो तेव्हा पहिलं तुम्ही एस्टिमेट देता की पहिला प्लॅन फायनल केला जातो? पहिला आम्ही आमचं एक बेसिक एस्टिमेट आहे. तर आम्ही पहिल्यांदा लोकेशन, त्यांच्यानंतर त्यांच्या रिक्वायरमेंट सर्व माहिती करून घेतो. त्यानुसार आपण एक टेंटेटिव्ह एस्टिमेट त्यांना प्रोव्हाइड करतो. अच्छा. ते एस्टिमेट प्रोव्हाइड केल्यानंतर ते ऍग्री असतील त्या रेटला तर आपण पुढे प्लॅनकडे जातो. मग प्लॅन आपण त्यांना जोपर्यंत त्यांचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे त्यांना पाहिजे तसा प्लॅन रेडी होत नाही तोपर्यंत आपण त्यांना प्लॅन प्रोव्हाइड करतो. त्यानंतर मग त्यानुसार एक अग्रीमेंट डन होतं जे आपलं पूर्ण बॉन्डवर किंवा नोटरी वगैरे आपण करतो. त्यामध्ये पूर्ण A to Z डिटेल्स असतात. आपण कोणत्या प्रकारे काम करणार आहोत, कोणतं मटेरियल वापरणार आहोत, इन्क्लुडिंग साईज वगैरे सर्व त्याच्यामध्ये असतात मेन्शन. प्लस पेमेंटचे टप्पे जे पूर्ण टोटल बजेट असणार आहे, कोणत्या टप्प्यानंतर पेमेंट मालकांना द्यावं लागणार आहे, तर त्याचे सर्वांचे डिटेल्स त्यामध्ये मेन्शन केले. अच्छा, म्हणजे आता समजा एखादं एस्टिमेट हे 20 लाखाला फ्रीज झालं तर 20 लाखाचं जे पेमेंट टर्म्स आहेत ते 10%, 15% असे वेगवेगळ्या स्लॅबमध्ये असतात. म्हणजे प्लिंथ लेवल झाली, ऍडव्हान्स झाला, स्लॅब लेवल, इंटरनल प्लास्टर, एक्सटर्नल प्लास्टर, अशा पद्धतीनेच हे पेमेंट घेतलं जातं. असं नाही आहे की 50% पेमेंट घेऊन तुम्ही कामाला चालू करता. म्हणजे तुमचा क्लायंट पण त्या पद्धतीने निश्चिंत राहतो की माझं एवढं काम झालं आणि मी एवढे पैसे दिलेले आहेत. बरोबर ना? त्या टप्प्यानेच आपण जातो. ओके. तर साधारण आता हे जे स्ट्रक्चर आहे हे लोड बेरिंग आहे की आरसीसी आहे? आता हे लोड बेरिंग स्ट्रक्चर आहे. अच्छा. देवगड साड्यावर असल्यामुळे कातळाचा हार्ड पोर्शन आहे आणि प्लस G+1 असल्यामुळे या ठिकाणी आरसीसीची तशी गरज नाही आहे. त्यामुळे आम्ही मालकांना रिकमेंड केलंय की लोड बेरिंग स्ट्रक्चर तुम्ही एक से करा. बरोबर, ते पण तुम्ही रिकमेंड करता. म्हणजे जर तुम्ही आरसीसीचा जर रेट बघितला तर तो 2000 पासून पुढे असतो आणि साधारण हा 1800 ते 1900च्या 2000च्या रेटमध्ये लोड बेरिंगचा रेट असतो. सो विनाकारण आरसीसीला न जाता तुम्ही लोड बेरिंग तुम्ही सजेस्ट करता. ज्या प्रकारे स्ट्रक्चरची गरज असते त्या प्रकारे आम्ही मालकांना सर्व त्या प्रकारची माहिती पुरवतो. बरोबर. त्यानंतर आता इकडचे हे जे घर आहे साधारण 1100 स्क्वेअर फीटचं आहे. त्यामध्ये ग्राउंड फ्लोअर हा साधारण 750 स्क्वेअर फीट आणि जो फर्स्ट फ्लोअर आहे तो 350 स्क्वेअर फीट आहे. आणि ग्राउंड फ्लोअर मध्ये या ठिकाणी 1 BHK आहे. म्हणजे एक बेडरूम, एक किचन आणि एक हॉल प्लस टॉयलेट, बाथरूम आणि कॉमन एरिया जिन्याचा. आणि फर्स्ट फ्लोअरला आपला एक बेडरूम आहे आणि ओपन टेरेस. अच्छा, ओपन टेरेस तुमच्या वरच्या याच्यामध्ये येत नाही ती स्क्वेअर फीट मध्ये. ओके. आणि खालचा जो रेट असतो तो या टोकापासून ते त्या टोकापासून बांधकामाचा जी काय लांबी रुंदी असेल इंटू तुमचा रेट. समजा रेट आता 1900, 1850 किंवा 1800 असेल तर जेवढी घराची लांबी रुंदी असेल त्या पद्धतीने तो रेट कॅल्क्युलेट केला जाईल. ओके. त्याच्यानंतर एक्सटर्नल डेव्हलपमेंट असेल ती वेगळी. ओके, चला आतमध्ये जाऊया. आता पहिला हा वरांडा. हा आता वरांडा आहे. ओके. हा वरांडा देखील पहिल्यांदा म्हणजे आपण 4 फूट किंवा 5 फूट वगैरे रेकमेंड करतो. शक्यतो थोडा स्पेसिफिकच ठेवतो. प्लस इकडे 7 फूट हाईट आपण ठेवतो. त्यानंतर बाहेर जर कोणाला स्लोपिंग वगैरे पाहिजे असेल तर ते डिझाईन लुक प्रमाणे काय असेल त्या प्रकारे आपण देतो. त्यानंतर इकडे मेन दरवाजा आहे आपला हा सागवानी आहे. अच्छा. मग आपल्या एस्टिमेट मध्ये आपण त्याचा बेसिक रेट दिलेला असतो. हा इन्क्लुडिंग आहे एस्टिमेट मध्ये. त्यामध्ये सर्व फिक्चर्स आहेत, कडी वगैरे. पण समजा आता हा बेसिक रेट समजा तुम्ही 45-50,000 दिलाय आणि मला 80,000चा जर दरवाजा माझ्या चॉईस प्रमाणे लावायचा आहे तो आपण देऊ शकतो. मग त्याच्यात काही डिफरन्स असेल तर तो वरचा 40,000 फायनल पेमेंट मध्ये तुम्ही घेता. त्यानंतर इकडे आता हे जे टाइल्स वगैरे आहेत तर या ठिकाणी कोणत्या पॅटर्नचे टाइल्स वगैरे पाहिजे ते ऑनर डिसाइड करतात. त्यानुसार आपण देतो. त्यानंतर इकडची विंडो, तर याला देखील आपण विंडो फ्रेम वगैरे. त्यानंतर ग्रिल आहे तर ग्रिल आपण 10 mm बार मध्ये लोखंडी आणि प्रायमर विथ पेंटिंग. तर हे पण जे आपली रेलिंग आहे हे पण आपण कॉन्क्रीट मध्ये देखील देतो. त्याच्यानंतर दगडी डिझाईन मध्ये देखील देतो आणि स्टील आणि GI मध्ये ज्या प्रकारे रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे. हा आपला स्पेशियस हॉल आहे. साधारण 12 फूट बाय 15 फुटाचा हॉल आहे. खूप स्पेशियस आणि व्यवस्थित. आणि या हॉलचे आपण आधी त्यांना साईज दाखवलेली की हॉल तुम्हाला एवढ्या साईजचा पाहिजे. यासाठी आम्ही साईट व्हिजिट करतो. जे ऑनर पण त्यांना आयडिया नसते की त्यांचं घर कसं असणार आहे किंवा ज्या रूम साईज ते पकडतात तर त्यांना देखील कल्पना नसते की या रूमची साईज किती होणार आहे. तर आपण साईट दाखवल्यानंतर मग हे त्यांना आयडिया येते. आपण या हॉलची विंडो आहे, विंडो आपण एक स्पेशियस ठेवलेली आहे. साधारण आता ही साईज काय आहे?
आता 5x4 फूट आहे, 5 फूट लांबीला आहे, 4 फूट आहे, उंचीला आहे, विथ ग्रेनाइट फ्रेमिंग, विथ ग्रेनाइट स्लाइडिंग विंडोज. हे एनोडाइज आहे, हे एनोडाइज आपण एनोडाइजच देतो. ओके. आणि त्या रेट मध्ये तुमचं ग्रिल पण आलं. ग्रिलची देखील सिंपल डिझाईन हा पॅटर्न असतो, हा पण मार्काने सिलेक्ट करायचा असतो, त्याप्रकारे आम्ही देतो. त्याच्यानंतर हे क्रॉस व्हेंटिलेशन साठी 2 विंडो आपण हे सर्व म्हणजे मालकाने आम्ही डिसाईड करून देतो, कारण शक्यतो कसं हॉलमध्ये थोडं व्हेंटिलेशन चांगलं पाहिजे, बरोबर, त्यासाठी आपण हे दिलेले आहे. प्लस इकडे पण सिंपल मध्ये पण येते फ्रेम, पावडर रोटेट मध्ये पण येते, बरोबर, पण आपण एनोडाइज देतो. एनोडाइज सोबत आपण एक मस्किटो नेट पण देतो, जेणेकरून थोडंसं व्हेंटिलेशन किंवा संध्याकाळच्या वेळेला मच्छर. अगदी बरोबर. आता मी लोकांना सांगेल की एखादा कॉन्ट्रॅक्टर जेव्हा तुम्हाला 1700 काम देतो आणि एखादा कॉन्ट्रॅक्टर 1800 देत असेल तर नक्कीच तुम्ही त्यांचे एम्युनिटीज चेक करा, कारण तुम्हाला विंडो साईज काय मिळते. आता एखादी जर विंडो बनवायला गेलात तर त्या विंडोमध्ये ग्रेनाइट फ्रेमिंग आलं, त्याच्यानंतर तुझं स्लायडिंग आलं, त्याच्यानंतर तुझं ग्रिल आलं, तर ह्याच्यामध्ये रेट व्हेरी होतो, बरोबर. ग्रेनाइटचा जो रेट असतो तो पुढे 70-80 रुपयापासून पुढे असतो. ह्याच्याऐवजी कुठला कॉन्ट्रॅक्टर स्वतःचं नुकसान कधीच करत नाही, तो त्याच्याऐवजी तुम्हाला कमी रेंजवाला ग्रेनाइट देईल किंवा ग्रीन मार्बल देईल, बरोबर ना, किंवा मग कडप्पा पण देऊ शकतो, अगदीच तुमचं बजेट कमी असेल तर. सो कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आजपर्यंत स्वतःचं नुकसान करून रेट वाढून घालत नाही, तो तुम्हाला अम्युनिटीज मध्ये काहीतरी कमी देऊ शकतो. बरोबर. आताची ही प्लिंथ हाईट किती आहे? म्हणजे जमिनीपासूनची फ्लोरिंग लेवल आहे ती 3 फुटावर आहे. ओके. आता हे ज्या फ्लोरिंग टाइल्स आहेत त्या 2x2 विट्रिफाईड. आता समजा काही जणांना हॉलमध्ये 2x4 पाहिजे असतील तर आपण डिफरन्स पे करून ते देऊ शकतो. अच्छा, म्हणजे तुम्ही बेसिक रेट ह्याचा देता की आमचा हा बेसिक रेट 40 रुपयाचा आम्ही किंवा 45 रुपयाचे टाइल्स देणार आहे, वरचा जो काही डिफरन्स असेल तुम्हाला 80 रुपयाची लावायची असेल तर डिफरन्स तुम्ही पे करू शकता. आपल्याकडे बेसिक रेट टाइल्सचा वाढतो, फर्स्ट क्लास. आता केसिंग केपिंग हे सर्व आपण स्विच बोर्ड वगैरे अँकर क्रोमाचे वापरतो. अरे वा, म्हणजे रेप्युटेड ब्रँडेड कंपनी. पट्टी वगैरे असेल ती पण प्रिन्स, पॉलिकॅपची वगैरे ISI मार्क वगैरे वापरतो. ह्याच्यामध्ये कन्सील्ड किंवा ओपन केसिंग पट्टी जशी मालकांची गरज असेल त्या प्रकारे आपण प्रोव्हाइड करतो. फक्त कन्सील्ड असेल तर त्याचा रेट मध्ये थोडासा डिफरन्स पडतो. ओपन केसिंग पट्टीचं इन्क्लुडिंग एस्टिमेट मध्ये आहे. सेम आता इकडे आपण हे सर्व जे आहे एका ठिकाणी फॅनचं कनेक्शन वगैरे ठेवलेलं आहे. सोबत आता इकडे म्हणजे जे आपले चार्जिंगसाठी वगैरे, बरोबर, ते तुम्ही त्या रेट मध्ये सगळे इन्क्लूड करून. आता याच्यामध्ये आपल्या रेट मध्ये फक्त मेन बोर्ड असतो, टीव्ही युनिट असतो, त्याच्यानंतर 2 लाईट्स, 2 फॅन, तर हे आपल्या एस्टिमेट मध्ये असतो, बरोबर. पण जर समजा त्याच्या व्यतिरिक्त पाहिजे असतील इलेक्ट्रिक मध्ये, काही जणांना रूम मध्ये 4-6 लाईट्स पाहिजे असतात, बरोबर, झुमर, त्याच्यानंतर इकडे बोर्ड साठी देखील ते वेगवेगळे पॉईंट घेतात, मग ते आपण चर्चा करून ठरवतो ते एस्टिमेटच्या म्हणजे अग्रीमेंटच्या वेळी सर्व. आता हॉलमधून आल्यानंतर ना आम्ही म्हणजे प्रत्येकाला मेन्शन करतो, एक म्हणजे सर्वांना सांगतो की हा जो पॅसेज आहे हा किती इम्पॉर्टंट आहे. आपला एरिया थोडासा वाढतो पण आपल्या ह्याच्या सर्व रूम्स आहेत, बेडरूम वगैरे यांना पूर्ण प्रायव्हसी राहते. एक्झॅक्टली. तर याच्यावरून पण म्हणजे थोडासा आपण चर्चा करतो आणि त्यांना सर्व माहिती पटवून देतो की एरिया तुमचा थोडासा वाढतो पण तुमच्या बेडरूमला, किचनला, परत आता बाथरूमला वगैरे सर्वांना आपल्याला प्रायव्हसी मिळते. थोडं आपण बाथरूम कडे वळूया आता. हॉलमधून इकडे आल्यानंतर हा बाथरूम आहे. ओके. साधारण बाथरूम साईज काय असते? बाथरूम साईज आपण 7x4 ठेवतो. अच्छा. आता इकडे कॉमनच आहे टॉयलेट प्लस बाथरूम, त्याच्यामुळे आपण 7x4. आणि जर समजा फक्त बाथरूम असेल तर साधारण 6 फूट वगैरे ते आपण थोडंसं एक्झिक्यूट करू शकतो. त्यामध्ये आपण जे सर्व फिटिंग्स आहेत ते सर्व कोर्सा किंवा ग्रॅव्हिटी ब्रँड या 2च कंपनीचे वापरतो. जर जॅग्वारचं वगैरे कोणाला पाहिजे असेल तर ते डिफरन्स पे करून ते आपण हे करू शकतो, लावू शकतो. या पण टाईल्स आहेत, हे आपण पूर्ण 7 फुटापर्यंत लावतो आणि हा जो पॅटर्न आहे तो मालकाने सिलेक्ट करायचा, चॉईस करायचा. तुमचा बेसिक रेट तुम्ही दिलेला असतो, तुम्ही त्यांना तुमच्या सप्लायर कडे घेऊन जातात आणि तिथून मग ते लोक चॉईस करणार, त्यांच्या चॉईसने ते लोक टाईल्स करतात. तर टाईल्स मध्ये आता ब्रँड साठी जायचं असेल, समजा कजारिया आहे, जॉन्सन आहे किंवा सोमानी आहे, तर मग ते लोक एक्स्ट्रा पे करून ते करू शकतात. पण बेसिक कॉस्टच तुम्ही घेता. बेसिक कॉस्ट आपण घेतो. इकडे खाली त्याच्या लादी आहेत आपण अँटी स्लिट लावलेले आहेत, बरोबर, पॅटर्न मधले. नंतर इकडे पण इंडियन तुम्हाला पाहिजे असेल, वेस्टर्न पाहिजे असेल तर तो पण आपण फिक्स करतो. सर्व या ठिकाणी व्हेंटिलेशन साठी आपण वेंट ठेवलेले आहे 1x2 फुटाचा.
फोम डोअर येतो याला. अच्छा. आपण लाईट वेट फोम किंवा पीव्हीसी मध्ये. ओके. विथ सर्व आपल्या स्टीलचे जे फिक्चर्स वगैरे असतात ते इन्क्लूड. इकडे बेडरूम आहे. अच्छा. आणि हे जे सर्व डोअर्स आहेत ना, त्या डोअर्सना आपण ग्रॅनाइट फ्रेमिंग येतं. ओके. डबल येतो फ्रेमिंग. अच्छा. फक्त जे ओपन पॅसेज असतो त्याला आपण सिंगल फ्रेमिंग येतो. त्या ठिकाणी डोअर्स असणार त्या ठिकाणी आपण डबल. आणि हा लॅमिनेटेड डोअर. हा लॅमिनेटेड डोअर विथ लॅच, स्टीलचे सिलेंडर लॅच वगैरे ते असेल ते मालकाचे रिक्वायरमेंट. फर्स्ट क्लास. आता स्पेशियस 10x11 10 बाय 11 बेडरूम आहे. 10x11 ते विथ 2 विंडोज क्रॉस व्हेंटिलेशन. विंडो देखील आहे. त्याच्यानंतर इकडे सर्व पॉइंट चार्जिंग पॉइंट मेन कनेक्शन इकडे तिथून लाईट्स फॅन वगैरे ऑपरेट होतात. ओके. प्लस आपण लॉफ्ट दिलेला, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. हा लॉफ्ट देखील आपण म्हणजे डोअरच्या खालीच देतो. काही जणांना साईडला पाहिजे असतं, मग ते थोडं शॅबी वाटणार. त्यामुळे आपण डोअरच्या वरती हा लॉफ्ट देतो. बरोबर. त्याच्यानंतर ही जी आपली क्लिअर हाईट असते ही 10 फूट असते. अच्छा. फ्रॉम फ्लोरिंग टू स्लॅब बॉटम 10 फूट क्लिअर हाईट असते. ओके. त्याच्यानंतर सिलिंगला देखील बघितलं तर सिलिंगला पीओपी वगैरे करतो. ओके. एक्स्ट्रा आयटम आपण प्लेन सिलिंग मध्ये देतो. ओके. आता आपण सर्वात महत्वाच्या गृहिणींच्या भागामध्ये जाऊया. माझे वडील नेहमी सांगायचे की घरातली गृहिणी जर खुश असेल तर अख्खं घर हे आनंदी राहतं. त्यामुळे तुम्ही किचनकडे सर्वात जास्त लक्ष द्या. आणि पुढची जर पिढी तुम्हाला गावाला आणायची असेल तर तुमचं किचन पहिला नीट पाहिजे, प्लस तुमचे टॉयलेट बाथरूम घरात पाहिजे. या जर 2 गोष्टी असतील तर तुमची पुढची पिढी नक्कीच तुमच्या गावामध्ये येईल. आणि इकडे शक्यतो आमचं काही जास्त चालत नाही. बरोबर. मालकीने असतात म्हणजे क्लायंट असतात तर ते ज्या प्रकारे सांगतील तर तसं आपण हे करतो. आता किचन मोठा आहे आपला कडप्पा फ्रेमिंग मध्ये येतो. अच्छा. त्याच्यानंतर इकडे वर ग्रेनाइट येतो. ग्रॅनाइट मध्ये पण ऑप्शन्स आहेत. बरं. आपण 100 ते 110 रुपये स्क्वेअर फीटचं बेसिक रेट आपण एस्टिमेट मध्ये देतो. काही जणांना आता गॅलेक्सी वगैरे 200-250 रुपये स्क्वेअर फीटचा आहे, तो पण आपण फिक्स करून अगेन तुम्ही तुमचा हे एक्स्ट्रा कॉस्ट असेल ते पे करावे. याच्या विरुद्ध देखील आपण एक 8 इंच वरती ठेवतो. बरोबर. म्हणजे जेणेकरून इकडे काय बाहेर वगैरे नक्कीच नक्कीच नक्कीच. प्लस हा जो इकडे असतो ही म्हणजे गॅस वगैरे राहणार आहे. बरोबर. तर त्या ठिकाणी आपण इकडे एक्झॉस्ट वगैरे देखील प्रोव्हाइड केलं. सिंक हा सिंक देखील मीडियम साईज मध्ये येतो किंवा थोडा मोठा पाहिजे असेल तर तो पण आपण प्रोव्हाइड करून देतो रिक्वायरमेंट प्रमाणे. इकडे आता 2 कनेक्शन आहेत. एक आहे टाकीचं कनेक्शन आणि एक आहे पाण्याचं म्हणजे पाणी भरण्यासाठी. ओके. इकडे हे संपूर्ण बोर्ड्स आहेत वॉटर प्युरिफायर किंवा मिक्सर साठी. आणि याच्यामध्ये देखील आपण हे म्हणजे 16 एम्पियर वगैरे जे व्होल्टेज प्रमाणे असतं त्याप्रमाणे तुम्ही वायर्स बरोबर सर्व ते यूज करतो. आता ह्या जे किचन प्लॅटफॉर्म आहे, किचन प्लॅटफॉर्मच्या ज्या मागे टाईल्स लावले आहेत त्या प्लॅटफॉर्म पुरते मर्यादित तुम्ही देता. जेवढा आपला किचनचा ओटा असणार तेवढा आपण फुल 10 फुटापर्यंत टाईल्स देतो. ओके. म्हणजे टिल स्लॅब बॉटम पर्यंत. म्हणजे वरच्या कलर्सला काही प्रॉब्लेम होता नाही. ओके. सेम या ठिकाणी लॉफ्ट किचनला बरोबर इतर सामान ठेवायला. आणि हा पूर्ण थ्रू अँड थ्रू एल शेप मध्ये दिलेला आहे. ऍक्च्युली हा एकच होता एस्टिमेट मध्ये, पण त्यांना इकडे एक पाहिजे होता म्हणून आपण इकडे त्यांना एक्स्ट्रा लावून दिलं. तर स्पेशल 10 बाय 12 फुटाचा किचन आहे. येस. तर हा इकडे जिन्याचा एरिया. ओके. तर या जिन्याच्या एरियामध्ये आपण बेसिन त्याच्यानंतर इकडे ते पंपचं कनेक्शन आहे. बरोबर. आणि वॉशिंग मशीन त्यासाठीचा इलेक्ट्रिक पॉइंट आणि पाण्याचं कनेक्शन इकडून बॅक डोअर. हो. तर एक्झिटच्या पायऱ्यांना देखील आपण सर्व ग्रॅनाइट आणि लावलेला आहे. अच्छा. हो. आणि हा जो प्लॉट आहे हा किती गुंठ्याचा आहे? हा मला वाटतं एक 7 ते 8 गुंठ्याचा प्लॉट. ओके. तो त्यांनी म्हणजे त्यांच्या वडिलांनी घेतलेला होता. बरोबर. आशिष, फर्स्ट फ्लोअरला जाण्याअगोदर अजून माझा एक प्रश्न आहे की जे आपण इलेक्ट्रिक फिटिंग करतो त्याच्याबद्दल आपण इन्व्हर्टरचा पॉईंट देतो का? आणि जे काही ट्रिपर्स आहेत ते कशा पद्धतीने आपण हे करतो? इथे तर आपला पॅसेजचा पोर्शन असतो तर या ठिकाणी सर्व आपले जे इलेक्ट्रिक कनेक्शन इकडून जातात. मेन कनेक्शन इथून आल्यानंतर अच्छा प्रत्येक बेडरूम, बाथरूम, किचन, ओके, फर्स्ट फ्लोअर कोणत्याही रूम मध्ये जरी प्रॉब्लेम काही इश्यू झाला तर इथे ट्रिप होतं. म्हणजे तो एक एमसीबी सगळे इकडे. एमसीबी सगळे इकडे. प्लस आपण इन्व्हर्टर साठीचं देखील कनेक्शन वर देतो, वायरिंग प्रोव्हाइड करून ठेवतो. कोणाला लावायचं असेल तर ते त्या ठिकाणी लावू शकतो. अच्छा. इन्व्हर्टर त्यांनी स्वतःच्या पैशाने आणायचं आणि लावायचं. म्हणजे परत ह्या सर्व पट्टी किंवा जे आपण कन्सेंट वायरिंग करणार ती खोलायची गरज. प्रत्येक याला तुम्ही पॉईंट दिलेला आहे, इन्व्हर्टरचा पॉईंट दिलेला आहे.
MSCBचं जे परमिशन लागतं त्याची सगळी कामं लायझनिंग वर्क जे आहे ते क्लायंटने करायचं. तेच क्लायंटने अगदी इथले काय मॅटर्स वगैरे असतील, पाण्याची व्यवस्था, लाईट्सची व्यवस्था मालकाने करायची आहे. जे काय कन्स्ट्रक्शनसाठी लागणार कन्स्ट्रक्शनसाठी लागणार आहे परमिशन, ज्या गव्हर्नमेंटच्या परमिशन्स असणार आहेत तर त्याचं देखील सर्व काम मालकाने फक्त आपण हेल्प करू शकतो. बरोबर. ते सर्व जबाबदारी त्यांची. प्लस काही ठिकाणी इश्यूज असतात साईडचे, म्हणजे रहिवाशांचं वगैरे, तर ते देखील इश्यू त्यांनी सॉल्व्ह करायचे. काम करताना कोणत्याही प्रकारचा म्हणजे अडथळा असा येत नाही, फ्री फ्लो मध्ये काम करता आलं पाहिजे. नक्कीच. आता आपण वर जाऊया. वर जाताना आता आपण स्टेअरकेस बघतोय. स्टेअरकेसला देखील आपण ग्रेनाइटचा वापर करतो. ग्रेनाइटचा वापर करतो, प्लस स्कर्टिंग वगैरे. अच्छा. इकडे ग्रेनाइट पण स्कर्टिंग आपण लावून देऊ शकतो. ओके. ज्या प्रकारे आणि याच्यामध्ये SS. हे आपण स्टीलचं दिलं. इकडे पण कोणाला GI पाहिजे असेल तर ते देखील देऊ शकतो. इकडे आपण याला ग्रू देखील केलेले आहे. बरोबर. स्लिप होऊ नये म्हणून. प्लस त्या कॉर्नरिंगला देखील आपण राऊंड करून घेतले. अच्छा. कॉर्नर्स लागतात म्हणून. आता मला ह्याच्यामध्ये जर समजा आपल्याला वुडन स्टेअरकेसला रेलिंग पाहिजे असेल तर ती देखील तुम्ही एक्स्ट्रा पे करून तिथे आपण विंडो देखील दिलेल्या आहेत, जेणेकरून इथे दिवसाचा प्रकाश व्यवस्थित राहील. खूप छान पद्धतीने केलेलं आहे. या सर्व गोष्टींचा विचार आम्ही म्हणजे ज्यावेळी प्लॅनिंग होत असतं त्यावेळी आम्ही करतो. तर याला आपण मास्टर बेडरूम म्हणू शकतो, कारण का हा जर दरवाजा बंद केला तुम्ही की संपूर्ण बंद झाला, हा आपण मास्टर बेडरूम म्हणू याला. आणि ह्याला आतून टॉयलेट ब्लॉक असल्यामुळे आपण मास्टर बेडरूम म्हणून कन्सिडर करतो. अगेन 10x11 सेम ॲज इट इज. खालचा जसा बेडरूम आहे तसंच वरचा. सो लोड बेरिंग मध्ये भिंतीवर भिंत करावी लागते. आणि या भिंतीचे थिकनेस पण आपण 9 इंच घेतो. अच्छा. एक्सटर्नल भिंती 9 इंचाच्या घेतात, इंटरनल भिंती 8 इंचाच्या कोडी लावतो. आपण तसं काय करत नाही. बरोबर. फर्स्ट फ्लोअर, ग्राउंड फ्लोअर सर्व 9 इंचाच्या भिंती. प्लस आपण अजून देखील एक डिझाईन करतो की म्हणजे मातीतलं किंवा वाळूचं समजा घर वगैरे असेल त्या खाली आपण चौथा असतो, आपण 14 इंच जाडीचा घेतो. बरोबर. आता इकडे कातळ एरिया असल्यामुळे तशी गरज नाही पडत, पण ज्या प्रकारे मातीची कंडिशन असते तर त्या प्रकारे देखील आपण स्ट्रक्चर मध्ये चेंजेस करतो. हे आपण ज्या रूम साईज आहेत ह्या 4x4 फुटाच्या आहेत. सेम 2 ग्लास पॅनल आणि एक मस्किटो आहे. ओके. प्लस लॉफ्ट. अगेन लॉफ्ट. जेवढे बेडरूम येतील त्यांना सगळ्यांना सेम लॉफ्ट, विंडोज, व्हेंटिलेटर. ओके. सेम ॲज इट इज. खालचा जसा बाथ एरिया आहे तसाच वरचा ॲज इट इज. नंतर आता इकडून ओपन टेरेस. आता मला आशिष एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण एस्टिमेट करतो किंवा आपण एरिया कॅल्क्युलेट करतो तेव्हा खालचा जो एरिया हा पूर्ण तो चौकोन धरला जाईल आणि वरच्या एरियामध्ये फक्त हा जो एरिया आहे म्हणजे स्टेअरकेसची ही जी टोपी आणि हा बेडरूम तेवढाच कन्सिडर केला जाणार वरच्या रेटमध्ये. आणि हा एरिया जो टेरेस आहे हा इन्क्लूड केला जात नाही. खालच्या रेटमध्येच त्याची जी ही पॅरापेट वॉल आहे ते सगळं त्याच्यामध्ये खालच्या रेटमध्ये इन्क्लुडिंग. पॅरापेट वॉल आपण 3 फूट हाईटला येतो. ओके. प्लस 8 इंच जाडीला देतो. त्यानंतर इकडे आता हे डिझाईन वगैरे आहे हे पण त्याच्यामध्येच इन्क्लूड असते त्याच्यामध्ये. याच्यामध्ये काही जणांना समजा GI रेलिंग वगैरे किंवा स्टीलचं रेलिंग, ग्लासचं रेलिंग. ओके. तर त्या प्रकारे ग्लास वगैरे रेलिंग असेल तर आपण थोडासा डिफरन्स ऍड करतो त्याच्यामध्ये. बाकी ह्या बेसिक आपण प्रोव्हाइड करतो. नक्कीच. आता वरनं आपण किंवा आतून आपण सगळी माहिती घेतलेली आहे. आता थोडीफार माहिती आपण बाहेरून घेऊया. इंटेरियर स्पेसमध्ये आपण काय काय देतो त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ. तर आता आपण घराच्या बाहेरील बाजूस आलेलो आहोत. जो आपला कन्स्ट्रक्शन कॉस्ट असते ही फक्त बंगल्यापुरतीच मर्यादित असते. आता ही जी बाजूची बाहेरची जी डेव्हलपमेंट आहे, कंपाऊंड वॉल असू दे, बाहेर काय माती टाकण्याचं काम असू दे
किंवा कॉन्क्रिटिंग असू दे तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज तू घेतोस. हो, एक्स्ट्रा चार्ज. बरोबर. आता हे जे प्लेन प्रोटेक्शनला जे 2 फुटाचं आजूबाजूला कॉन्क्रीट टाकलेलं आहे हे तुझ्या रेटमध्ये इन्क्लूड. अच्छा, रेट गरजेचंच असतं बरोबर. प्लेन प्रोटेक्शन. कधी घुशी होल मारतात किंवा काय तर त्याच्यासाठी प्लेन प्रोटेक्शन तुम्ही करून देता. देन माझा अजून एक प्रश्न आहे की हे जे आता एक्सटर्नल आपण पेंटिंग किंवा इंटरनल पेंटिंग तर हे कुठल्या प्रकारचे पेंट्स असतात? आता एक्सटर्नल आहे आपला वेदर प्रूफ पेंट आहे. अच्छा, आणि एशियन पेंट. एशियन पेंट. त्याच्यामध्ये आपण एक प्रायमर कोट घेतो आणि त्यानंतर 2 कलर्सचे कोट असतात. ओके. आणि इंटरनल जो आपण बघितला कलर तर वॉल पुट्टी. तर वॉल पुट्टी आपली एक्स्ट्रा आयटम मध्ये जाते. वॉल पुट्टीचा खर्च भयंकर. जर त्याच्या वेळी त्यांनी आधी सांगितलं तर आपण एस्टिमेटच्या रेटमध्येच ऍडिशनल ऍड करतो. बरोबर. इंटरनल जो कलर आहे तो पण एशियन पेंटचा सेम 1 कोट प्रायमर एशियन पेंटचाच आणि 2 कोट आपले कलर पडतो. तो एस पेंट आहे. जर आपण वॉलपुट्टी देत नाही तर त्याच्याऐवजी काय करतो? प्लेन मध्ये प्लेन प्लास्टरवरच पेंट. ओके. हो. आणि त्याच्यामध्ये रॉयल वगैरे पण ऑप्शन्स येतात किंवा जर जे काय आहे किंवा समजा टेक्स्चर वगैरे असेल तर त्याचे रेट म्हणजे वेगळा असतो. अच्छा. आता इकडे ही जी डिझाईन पण आहे तर ही डिझाईन पण यांना सिंपल पाहिजे होती. ओके. जर तुम्हाला वेगळं स्लोपिंग वगैरे पाहिजे असेल तर त्या प्रकारे आपण एस्टिमेट मध्ये अरेंजमेंट करतो. बरोबर. वगैरे सध्या कोकणी लोक पद्धती. बरोबर. आता हे जे बाहेरचे जे छज्जा दिसत आहेत त्याला आपण बाजूने पडदी बांधलेली आहे तर ती त्या रेट मध्ये इन्क्लूड केलेली आहे. अच्छा. तो हेच सजेस्ट करतो जेणेकरून पाण्याचा इफेक्ट जास्त करून त्या विंडोला होणार नाही. बरोबर. आता एक महत्वाचा पार्ट म्हणजे ती जी आहे ती सेप्टिक टँक. तर ही कुठल्या प्रकारची आपण सेप्टिक टँक प्रोव्हाइड करतो आणि ती आपल्या रेट मध्ये असते की त्याचा वेगळा? अच्छा. ओके. रेग्युलर आपल्या दगडी बांधकाम मध्येच. अच्छा. आपण बांधले कप्पे करतो. बाहेर सर्व पॅक. ओके. कडप वगैरे साईडने प्लास्टर. ओके. प्लस ही जी सगळी प्लंबिंगची फिटिंग्स आहेत देखील आपण प्रेस ISMRच्या पाईप मध्ये PVC UPVC. ओके. त्यानंतर जसं त्याचा गेज रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी डायमीटर तर त्या प्रकारे आपण तो प्रेशर येण्यासाठी ते डिझाईन करून त्या ठिकाणी तो प्लंबिंग करून घेतो. आता ही जी आपण प्लंबिंग लाईन बघतोय ही वरनं तुझ्या ज्या ओव्हरहेड टँक आहे ती ओव्हरहेड टँक कुठल्या प्रकारची असते आणि ती रेट मध्ये इन्क्लूड असते? ओव्हरहेड टँक आपण देतो आणि 1000 लिटरची त्याच्यामध्ये इन्क्लूड असते. 1000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये 1000 लिटर इन्क्लुडिंग आहे. अच्छा. तर या सगळ्या अम्युनिटीज देऊन त्या रेटने तुम्ही हे घर पूर्ण करतो. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे. थोडक्यात मला तुमच्याबद्दलची देखील माहिती द्या आणि माऊली डेव्हलपर्स बरोबर हे जे काम करतानाचा तुम्हाला आलेला एक्सपिरियन्स याबद्दलची थोडक्यात माहिती जाणून घ्यायला मला आवडेल. नमस्कार, माझं नाव निखिल घनश्याम मेरम. मी ॲक्च्युली राहणार मूळचा तारामुंबरीचा, पण बाबांनी इथे घेऊन ठेवलं होतं. त्यांची इच्छा होती की इथे छोटंसं घर असावं आपलं. बाबा नाही आहेत माझ्या आता, पण त्यांची इच्छा म्हणून मी बोललो हे आपण करूया. नक्कीच. आणि छोटंसं का होईना पण घर झालं आमचं. आमची ओळख म्हणजे माझ्या वहिनी आहेत ते आणि हे एक्स कलिग्स होते. अच्छा. सो त्यांनी माऊली डेव्हलपर्स. माऊली डेव्हलपर्स. सो त्यांनी रेकमेंड केलं मला की माऊली डेव्हलपर्स एकदा तुम्ही काम पहा, तुम्हाला घर बांधायचं तर एकदा तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला आवडेल. सो भेट झाली आमची. त्यांच्याकडून कळालं मला ह्यांचं एक यूट्यूब चॅनल पण आहे. सो मी गो थ्रू केलं त्या यूट्यूब चॅनलमध्ये. तिथे मला 2-3 व्हिडिओज मिळाले. त्यामध्ये जे कन्स्ट्रक्शनची क्वालिटी मला जाणवली. लाईक बघूनच कळतं की काहीतरी चांगलं आहे प्रोडक्ट. नक्कीच. सो मी त्यांच्या 1-2 साईट्सला व्हिजिट देखील केली. अच्छा. सो तिथे कळालं की क्वालिटी इज देअर. बरोबर. ओके. सो मी फायनल केलं की वी हॅव टू गो विथ माऊली डेव्हलपर्स ओनली. अच्छा. सो त्यानंतर आमचं जूनमध्ये स्टार्ट झालं घर बांधायला आणि आता जानेवारीमध्ये स्टार्टिंगला फिनिश झालं. ओके. आणि जे प्रोडक्ट आहे ते एकदम फायनल मस्त आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सॅटिस्फाय आहात या सगळ्या गोष्टी? फुल्ली सॅटिस्फाय. जेव्हा आपण एस्टिमेट फ्रीज केलेलं, जो रेट आपण फ्रीज केलेला त्याच्यानंतर असं नाही होत ना की रेतीचे दर वाढलेत किंवा चिऱ्याचे दर वाढलेत तर तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा पैसे द्या, तर असं काही झालं नाही? जो आपला त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये रेट फिक्स असतील तेवढाच रेट घेतात. आणि जेवढा टाइम पिरियड त्यांनी दिलेला तेवढ्या टाइम पिरियड मध्ये? हो,
तेवढ्या टाइम मी पिरियड असं समजू शकतो की 1 महिना इकडे तिकडे होतोच, कारण का कधी रेती बंद होते, कधी चिऱ्याच्या खणी बंद होतात, किंवा क्युरिंगला पण तेवढा वेळ जातो, तर ते ठीक आहे. पण जेवढा पिरियड मध्ये होतात, सो तुम्ही सॅटिस्फाईड आहात या सगळ्या गोष्टी? ऍक्च्युली आमचं हे पावसात बांधणं चालू झालं होतं, त्यामुळे मला थोडा वाटलेलं की थोडा डिले होईल. अच्छा. पाऊस जास्तच असतो इथे, तुम्हाला माहितच असेल देवगडमध्ये. सो आय वॉज एक्सपेक्टिंग की थोडा लेट होईल, पण त्यांनी ऑन टाइम दिलं. ऍक्च्युली डिसेंबर एंड पर्यंत झालं होतं. जानेवारीला थोडंफार कलरिंगचं बाकी होतं, सो जानेवारी स्टार्टिंगलाच आम्हाला मिळालं. सो धन्यवाद दादा, आणि तुम्हाला तुमच्या संपूर्ण परिवाराला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी तुझ्या कामाकडे बघता मी तुला 10 पैकी 10 मार्क देईल, कारण जशी कामाची क्वालिटी लागते त्याच पद्धतीची सगळी कामाची क्वालिटी दिलेली आहेस. आणि तुला काही मुद्दे शेवटच्या या भागामध्ये मांडायचे आहेत का? आता म्हणजे या घराचं काम एक ऑलमोस्ट 100% फायनल झालेलं आहे. आणि हे जे आपले मालक आहेत म्हणजे एरम दादा, तर त्यांनी पेमेंटला देखील काही प्रॉब्लेम नाही केला. जसे टप्पे ठरलेले होते त्या प्रकारे त्यांनी पूर्ण ते टप्पे पेमेंटचे क्लिअर केले. आता लास्ट त्याच मुंबईवरून आलेत आणि त्यांनी एकदा पूर्ण व्हेरिफिकेशन केलं की लास्टचा शेवटचा त्यांचा एक टप्पा आहे, तो क्लिअर झाला की आपण या 2 दिवसात त्यांना हँडओव्हर पूर्ण करणार आहोत. ओके, मग तुम्ही चावी त्यांच्या हातात देणार. ओके, तुला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, आणि पहिली गोष्ट म्हणजे आता आपण देवगडमध्ये आहोत, सो तुझ्या साईट्स जर कणकवली, कुडाळ सारख्या जर शहरामध्ये मोठ्या साईट्स आल्या तरी तुम्ही घेऊ शकतो. आम्ही आता ऑल ओव्हर सिंधुदुर्गमध्ये काम करतो. त्या ठिकाणी आमचे सुपरवायझर्स देखील आहेत, तर या कामावर लक्ष ठेवून असतात. ओके, तुला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आता प्रथमेशचा नंबर आहे 7038130087 आणि माझा नंबर आहे 9403288924. आपल्या स्क्रीनवर आपण नंबर तुम्हाला देणारच आहोत. नक्कीच. जो बांधकाम क्षेत्रातली खूप चांगली माहिती तुझ्याकडनं मिळाली. तुम्हाला दोघांनाही मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, बांधकाम क्षेत्राविषयी किंवा बांधकामाची तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटद्वारे तुम्ही देखील विचारू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न नक्कीच आशिष करेल. मित्रांनो, तुम्हाला जर या कोकणामध्ये घर बांधायचं असेल तर नक्की तुम्ही आशिषशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी देखील एक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे. आम्ही देखील गेली 20 वर्ष याच क्षेत्रामध्ये काम करत आहोत. पण एखाद्या मालवणच्या कॉन्ट्रॅक्टरला देवगडसारख्या एरियामध्ये किंवा कणकवलीसारख्या एरियामध्ये जाण्यापेक्षा स्वतःच्या एरियामध्ये राहून जर कामं केली तर त्याचा फायदा जास्त असतो. त्यामुळे जर कामं आपल्या एरियामध्ये चालू असतील तर नक्कीच तो बाहेरच्या याच्यामध्ये कामामध्ये तेवढा इंटरेस्ट दाखवत नाही. म्हणून मी अशा काही जे चांगले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, लोक मला विचारत असतात की तुझ्या ओळखीत कोण आहे का ही कामं करणारं, म्हणून अशा कॉन्ट्रॅक्टर्सला तुमच्या समोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.